एका मुलाची शॉपिंग झालेली आणि तो खूप हॅप्पी आहे. हॅलो फ्रेंड्स, हाय पुणे, नमस्कार अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज वी रेडी अँड हेडिंग टुवर्ड्स फिनिक्स मॉल. तर गाईज आम्ही फिनिक्स मॉलमध्ये एंट्री घेत आहोत. खूप महिन्यानंतर मी चालली फिनिक्स मॉलमध्ये, कारण की याला शॉपिंग करायची आहे काहीतरी. तो बोलला नाशिकवरनं येतानाच चालू होतं याचं की मला शॉपिंग करायची फिनिक्स मॉलमधनं. तर आम्ही चालू फिनिक्स मॉलमध्ये थोडंसं विंडो शॉपिंग करणार आहे. काय आवडलं तरच घेणार आहे, नाहीतर फालतूचं काही बघणार नाही. आता आम्ही गाडी पार्क करणार आहे. रोलर कोस्टर आहे इथे, खूप डेंजर. गोल 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 घुमेंगे. थोडं रिस्की आहे इथलं, कारण की इथे ना जास्त स्पेस अंतरच नाही आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहे ना टच व्हायची शक्यता आहे. सो गाईज वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. बापरे यार, मला तर भीतीच वाटते. मी तर चालूच नाही शकत सगळं इथे गाडी. ये जागा भेटली. C9 मध्ये आपण कार पार्क केली आहे, लक्षात. सो गाईज पार्किंगमधून आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. त्यानंतर थोडीफार आमची चेकिंगही झाली आणि त्यानंतर लगेच एस्केलेटरने आम्ही दोघं गेलो फर्स्ट फ्लोअरवरती. फिनिक्स मॉलचं क्रिसमस थीम लिटरली अटेन्शन ग्रॅब करत होतं. दरवर्षी इकडे काही ना काही आउट ऑफ द बॉक्स क्रिसमस थीम डेकोरेशन करता गाईज. लिटरली खूप भारी वाटत होतं. मॉल थोडाफार मोठा असल्यामुळे आम्ही फक्त स्क्रीनवर चेक करत होतो कोणतं शॉप कुठे आणि कुठल्या फ्लोअरवरती आहे ते. चेक करून झाल्यानंतर लगेच आम्ही लिबॅसच्या ऑफिशियल स्टोअरमध्ये एंट्री केली आणि तिकडे मी 2 ते 3 वेल्वेटचे मस्तपैकी सूट्सही ट्राय केले आणि त्याचा कलर तर मला डॅम खूप आवडला होता आणि माझ्यावरती सूट पण करत होते. पण गाईज अनफॉर्च्युनेटली काही रिझन्समुळे मी एकही सूट घेऊ नाही शकली. फीलिंग सॅड. सो गाईज आफ्टर दॅट वी मूव टू Zara टू चेक आउट मेन्स कलेक्शन. मस्त आहे. Honestly, Zara never disappoints. Every time something different and unique and we loved it. फक्त एक इशू होता, बिगर साईज जॅकेट नव्हतं. त्यामुळे स्टोअर पर्सनने सांगितलं की 2 ते 3 दिवसात मी ऑर्डर करून देतो आणि आम्ही हो म्हटलं. पण ते बोलले की तुम्हाला या स्टोअरमधनंच पिक करावं लागेल. सो वी सेड येस. तर काही Zaraमधनं आम्ही फक्त ब्लॅक कलरचा शर्ट घेतला आणि जॅकेटसाठी ते बोलले की 2 ते 3 दिवसानंतर या. त्यानंतर आम्ही लगेच बिल करून बाहेर पडलो. अल्डोमध्ये पण एंट्री केली आम्ही सँडल्ससाठी. मला सँडल्स बघायचे होते, पण मला जशी सँडल हवी होती, हिल्स, प्रॉपर हिल्स पाहिजे होते, तशी मला भेटली नाही. इथे फक्त फॅन्सी होत्या हिल्स. त्यानंतर आम्ही लगेच टाटा बाय बाय केलं अल्डोला. सो गाईज अशा प्रकारे आम्ही दोघेही मॉलच्या पार्किंगकडे निघतो. एक लड़के की शॉपिंग हो गई है, बहुत ज़्यादा हैप्पी है क्योंकि उसने दिवाली से कुछ शॉपिंग ही नहीं की थी. बिचाराने दिवाळीत पण काही शॉपिंग नव्हती केली. आज फायनली त्यांनी शॉपिंग केलेली आहे. सो गाईज आमचे मॉलचे कार पार्किंगचे चार्जेस फास्ट ट्रॅकमधूनच कट झाले आणि ते स्क्रीनवरती कार नंबरही मेन्शन केला त्यांनी आणि आम्ही किती वेळ गाडी पार्क केली आहे मॉलमध्ये तेही मेन्शन केलेलं आहे. खूप जास्त गोष्टी फास्ट झाल्यात. पण आपल्या स्मार्ट वर्क. अरे यार पण ते नाशिकचं मॉल छोटं आहे, इथलं कसं मोठं आहे ना. यार बाई खूप रिस्की टर्न यार, मला खूप वाटतं ना आपल्या टर्न बसत नसल्यामुळे आम्हाला रिवर्स घ्यावं लागलं. अभी जा रहे हम ऊपर. So guys, see you in next vlog. Ciao, ciao, bye bye.